पेरेंटिंग हा इतका मोठा विषय आहे, कुठनं हात घालू हे कळत नाही मला. असा जॉब मी म्हणेन की ज्याच्यासाठी तुम्हाला काहीच क्वालिफिकेशन लागत नाही. तुम्ही एक मूल फक्त जन्माला घालावं लागतं, ज्यासाठी फार काही करावं लागत नाही. ते म्हणजे होतं, ते नैसर्गिकरित्या होतं. म्हणजे मी जन्माला घातलेलं मूल याच्यामध्ये मी स्वतः काही निर्णय घेतलेच नाहीयेत. तर मला खरं सांगू का, तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा समोरच्याचं आयुष्य बदलू शकतो. ही जबाबदारी जोपर्यंत तुमच्यावर पडत नाही तोपर्यंत फार कठीण नसतं काही. कारण सगळं डॉक्टर करत असतात. आपल्याला काय करायचं नसतं, आपल्याला थोडासा त्रास सहन करायचा असतो. ते सगळं होतं. त्यानंतर ते जन्माला आल्यानंतर ह्याला खायला देऊ की नाही, किती देऊ, किती वाजता देऊ, झोपवू की नाही, हे वापरू का, ते वापरू का, हे प्रॉडक्ट का, ते प्रॉडक्ट का, त्यानी येतं टेन्शन. तिथे सुरू होते पेरेंटिंगची जर्नी. खरं तर प्रत्येक पॉइंटला एक निर्णय असतो आपल्या मुलाबद्दलचा, आणि तो त्याचं आयुष्य बदलू शकतो किंवा त्याला काहीतरी अफेक्ट करू शकतो. ह्याची जाणीव जेव्हा होते तेव्हा खरं तर भीती वाटू लागते. तर मला पर्सनली असं वाटतं की मुलं ही आपापलं एक इंडिव्हिज्युअलिझम घेऊन जन्माला येतात. आपण त्यांना थोडं थोडं इकडून तिकडून गाईड करू शकतो, पण त्या व्यतिरिक्त आय थिंक प्रत्येकाची आपापली पर्सनॅलिटी असते. आणि ते खलील जिब्रान म्हणतो तसं, दे कॅरियर्स ऑफ देअर ओन, वी आर जस्ट मीडियम्स. ते ॲरोज आहेत देवानी सोडलेले, आपण बो आहोत. आपण ॲरोची डिरेक्शन नाही बदलू शकत, असं त्याचं